हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे सार्वजनिक आरोग्य विभागाची मित्रांनो अपकमिंग खूप चांगली फार्मासिस्टची वॅकन्सी आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी कोणता सिलेबस असू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, याच्या आधी मी व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंट त्या व्हिडिओला पाहून मला क्वेश्चन करत होते की सर या वॅकन्सीसाठीचा सिलेबस काय असेल. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू आपण स्पेशल व्हिडिओ बनवत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला पण अशा कोणत्याही इन्फॉर्मेशन रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही चॅटमध्ये मेसेज करू शकता किंवा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप वरती पण मेसेज करू शकता, जेणेकरून आपण कंप्लीट आपल्या आर डी फार्मा टीम कडून त्या पॉइंट वरती 100% व्हिडिओ बनवणार. आणि मित्रांनो, तुम्हाला फार्मासिस्ट व्हायचं असेल तर आर डी फार्माला सबस्क्राईब नक्की करावंच लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता जी अपकमिंग DHS ची वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आर डी फार्माची स्पेशल बॅच पण आपण स्टार्ट केले. या बॅच मध्ये मित्रांनो जे स्टुडंट DHS फार्मसीची सिरियस तयारी करणार आहेत अशा स्टुडंटला मित्रांनो आतापासून ऍडमिशन दिलं जात आहे. या बॅचचं ड्युरेशन DHSच्या फार्मसीच्या एक्झाम पर्यंत आहे. जर जे स्टुडंट सिरियस स्टडी करणार आहेत अशा स्टुडंटला आपण स्पेशल गायडन्स पण याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. तर या बॅचला जॉईन करायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर दिला, यावरती मेसेज करू शकता. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार्मा कोव्हिजिलन्स सर्टिफिकेशन कोर्स पण मित्रांनो आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जातो. याच्यामध्ये एनरोल करायचं असेल, जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज तुम्हाला करायचंय. आता मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा DHS चा फार्मसीचा सिलेबस. तर मित्रांनो, सिलेबस आपण बघतोय तर या सिलेबस मध्ये मेनली दोन पार्ट आहेत. एक आहे मित्रांनो टेक्निकल पार्ट, जो की फार्माचा सिलेबस असतो, याच्यामध्ये फार्मसीचा सिलेबस असणार आहे. तर मित्रांनो, DHS मध्ये लास्ट जी ऍड आली होती त्यानुसार जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो फार्माचा हा 80% सिलेबस हा फार्माचा असतो. तर 80% म्हणजे जे 100 मार्काची एक्झाम आपली होणार आहे, तर या 100 पैकी 80 क्वेश्चन जे असतात ते फार्माच्या सिलेबस वरती असतात. तर आता आपण बघू फार्माचा जो सिलेबस आहे, जे की 80 क्वेश्चन तुम्हाला फार्माचे येणार आहेत, त्याला टेक्निकल सिलेबस म्हणला जातो. याच्यामध्ये जे पॉइंट आहेत तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. जनरल फार्माकोलॉजी, वन टाइप ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग डोसेज फॉर्म अँड बायो अवेलेबिलिटी. तर मित्रांनो, हे जे पॉइंट आहेत ना इथे मेन्शन केलेले, हे कोलॉजीचे पॉइंट आहेत जे की फार्माकोलॉजी असणार आहेत. तर यामध्ये मित्रांनो जर तुम्ही प्रिव्हियस इयरचा पेपर जरी बघितला असेल तर फार्माकोलॉजीच्या क्लासिफिकेशन वरती खूप सारे क्वेश्चन विचारलेत. तर त्यासाठी मित्रांनो जेवढे पण क्लासिफिकेशन असणार आहेत त्यामध्ये मेनली जे क्लासिफिकेशन आहेत त्यामध्ये न्यूरो फार्माकोलॉजी असेल, त्याच्यानंतर सायको फार्माकोलॉजी असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी असेल, फार्मसी इपिडेमोलॉजी असेल, डेंटल फार्माकोलॉजी असेल. त्याच्यानंतर इथे जे इंट्रोडक्शनरी पार्ट आहे फार्माकोलॉजीचा त्याच्यामध्ये ऍडवर्स ड्रग रिॲक्शन असेल किंवा जनरल क्लासिफिकेशन, नंतर ते फार्मॅकोडायनामिक, फार्मॅकोकायनेटिक, यावरती पण 100% क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, सिलेबस मध्ये कोलॉजी रिलेटेड एवढे पॉइंट्स आहेत. रोल ऑफ अँटीबायोटिक मध्ये, त्याच्यानंतर चॉईस ऑफ ड्रग म्हणजे एखाद्या डिसीज साठी कोणता ड्रग चॉईस ऑफ ड्रग म्हणून दिला जातो, तर अशा पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर जर मित्रांनो आपण बघितला पार्ट, तर याच्यामध्ये इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. तर मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया, पहिलं फार्माकोपिया कधी आला, त्याच्यानंतर जे काही रिसेंटचे जेवढे पण व्हर्जन आहेत ते कोणत्या इयर मध्ये पब्लिश झाले, त्यावरती कोणते व्हॉल्युम्स होते, किती व्हॉल्युम, त्याच्यानंतर अमेंडमेंट जेवढे पण झालेले आहेत यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया, तर या पार्ट वरती तुमच्या एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन येतात. तर हा पार्ट सिलेबसला आहे. त्याच्यानंतर फार्मसी ऍक्ट 1948, पीजेचा जो पार्ट आहे ना मित्रांनो, पीजेच्या पार्ट वरती खूप जास्त फार्मासिस्ट एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्याचं रिझन पण तेच आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस ऍज अ फार्मासिस्ट वर्क करता तर तुम्हाला फार्मसी ऍक्टचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला ड्रग बद्दलचे जे काही शेड्यूल्स आहेत, कोणते ड्रग मेडिकल मध्ये ठेवायला पाहिजेत, कोणत्या ड्रग साठी कोणत्या परमिशन्स रिक्वायर्ड असतात,
कोणत्या कमिटीज असतात, या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला तिथे जॉब करण्यासाठी लागतं. त्यामुळे हे पॉइंट सिलेबस मध्ये आहेत आणि यावरती क्वेश्चन विचारले जातात. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, त्याच्यानंतर त्याचे अमेंडमेंट जेवढे पण झाले ते पॉइंट. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FDA यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज कंडिशन, जे काही ड्रगचे असते, कोल्ड असेल, रूम टेम्परेचर असेल, तर ते तुम्हाला सर्व करावं लागेल. त्याच्यानंतर लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक आहेत, ज्याच्या थ्रू तुमचं जे काही ड्रग स्टोर असतं त्याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट ठेवायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे, याच्या रिलेटेड जो काही तुमचा सिलेबसला पार्ट आहे यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारलं जातं. हा पण पॉइंट सिलेबसला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, तर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे हॉस्पिटल फार्मसिस्टचं वर्क काय असतं, नेमकं तो व्यक्ती काय करतो, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तो रिस्पॉन्सिबल असतो, तर याच्या रिलेटेड तुम्हाला स्टडी करावा लागेल. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी आहे. त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, याच्यामध्ये जे काही शेड्यूल यम आहे जो की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस रिलेटेड आहे, यावरती मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट, डिसइन्फेक्टंट देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल. तर मित्रांनो हॉस्पिटलमध्ये जे काही डिसइन्फेक्टंट यूज केले जातात, अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं यावरती क्वेश्चन विचारले जातात, जे की हॉस्पिटलमध्ये यूज केले जातात किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जेवढे पण डिसइन्फेक्टंट यूज केले जातात यावरती तुम्हाला क्वेश्चन इथे विचारेल. हा पण पॉइंट सिलेबसला आहे. त्यानंतर मित्रांनो फार्माचा सिलेबस मधला जो काही लास्ट पॉइंट असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सिलेबस मध्ये, तो आहे इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि त्यानंतर इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल. म्हणजे एखादा हॉस्पिटल रन करण्यासाठी जेवढे पण ड्रग लागतात, तर त्या ड्रगची जी काही लिस्ट असते जे WHO थ्रू प्रिपेअर केली जाते, तर त्या लिस्ट इयर वाईज प्रिपरेशन त्याचं होतं, म्हणजे पर इयरला होत नाही, पण एक 4-5 वर्षामध्ये इसेन्शियल ड्रग लिस्ट येते. तर त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की लास्ट लिस्ट मधून कोणता ड्रग डिलीट केला होता, न्यू लिस्ट मध्ये नवीन ड्रग कोणता ऍड केलाय, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जाईल. किंवा पहिली इसेन्शियल ड्रग लिस्ट कधी आली होती यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो हा जो सिलेबस आहे ना, हा 80% फार्माचा सिलेबस आहे, ज्यावरती तुम्हाला मित्रांनो 80 क्वेश्चन येणार. पण मित्रांनो कधी कधी काय होतं, तुम्ही DMERचं पण बघितलं असेल, काही क्वेश्चन मित्रांनो सिलेबसच्या बाहेरले पण विचारले जातात. तर DMER मध्ये खूप जास्त शिफ्ट मध्ये पेपर होता, तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम झाला, तर अपकमिंग एक्झाम मध्ये पण तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, इथे जरी तुम्हाला सुटिक्सचा फक्त डोसेज फॉर्म हे दिसत असेल, तरी पण तुम्हाला सुटिक्सची स्टडी करावी लागेल. सुटिक्स मधले जे इम्पॉर्टंट टॅबलेट, कॅप्सूल असेल, जे काही इम्पॉर्टंट पॉइंट असतात, त्या सर्व इम्पॉर्टंट पॉइंटची स्टडी करावी लागेल आणि आपल्या बॅचमध्ये ते पण आपण इन्क्लूड करणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो कॉग्नसीचा पार्ट. आता कॉग्नसीचा जर पार्ट इथे बघितला, इथे सिलेबस मध्ये तुम्हाला कॉग्नसीचा पार्ट दिसणार नाही, पण मित्रांनो एक्झाम मध्ये तुम्हाला कॉग्नसीच्या पार्ट वरती क्वेश्चन विचारले जातात. तर त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन पण तशाच पद्धतीने करावं लागेल, बेसिक गोष्टी सर्व कव्हर कराव्या लागतील. तर त्याचसाठी मित्रांनो RD फार्माची बॅच आहे आतापासूनच स्टार्ट होते. तर मित्रांनो टेक्निकलचा सिलेबस झाला, पण आपल्या सिलेबस मध्ये नॉन टेक्निकलचे 20 क्वेश्चन असतात आणि हे 20 क्वेश्चन पण मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहेत. तर त्या 20 क्वेश्चन साठी कोणता सिलेबस आहे जर आपण बघितलं, तर इथे इंग्लिश ग्रामर, इंग्लिश मध्ये कोणता, ग्रामर मध्ये सिनोनेम, अँटोनेम असेल, स्पेलिंग, टेन्स, वोकॅब्युलरी, ॲडिमस, फेजेस, देअर मीनिंग, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. तर या इंग्लिशच्या पार्ट वरती मित्रांनो तुम्हाला 5 क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर जर दुसरा सेक्शन बघितला नॉन टेक्निकलचा, नॉन फार्माचा, तर ते आहे मित्रांनो मराठी ग्रामर. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, योग्य जोड्या लावा,
त्यानंतर आहे मित्रांनो जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर्स असेल, इंडियन हिस्ट्री असेल, इंडियन जॉग्राफी असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, जनरल सायन्स आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट्स अँड कल्चर, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, त्याच्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, त्याच्यानंतर सेक्शन नेम लॉजिकल ॲबिलिटी. तर मित्रांनो हे जे क्वेश्चन आहेत हे याच्यावरती 5 क्वेश्चन तुम्हाला असणार. ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 4 सेक्शन आहेत या 4ही सेक्शन मध्ये तुम्हाला 5-5 क्वेश्चन येतील आणि असे 20 नॉन टेक्निकलचे क्वेश्चन येतील आणि टेक्निकलचे जे फार्माचे ते 80 क्वेश्चन येतील. तर मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर इथे तयारी केलात ना टेक्निकलची, तर हे 80 आउट ऑफ 80 पण मार्क्स स्टुडंटला येतात. तुमची किती तयारी आहे, तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली त्यावरती हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर टेक्निकलसाठी सर्वात बेस्ट बॅच जर कोणी प्रोव्हाइड करत असेल, क्वालिटी गायडन्स कोणी प्रोव्हाइड करत असेल, तर ते आहे मित्रांनो आपल्या RD फार्मा थ्रू. आपण महाराष्ट्रातल्या कुठलाही फार्मासिस्ट असेल त्याने जर आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज केला तर त्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो, विद्यार्थीच्या यशासाठी काम करतो. मित्रांनो तुमचं जे स्वप्न आहे फार्मासिस्ट बनायचं, त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही लागणारा सपोर्ट आहे आपण RD फार्मा थ्रू 100% क्वालिटी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला तिथे सपोर्ट करण्याचं काम करणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण आपल्या RD फार्माला खूप चांगलं प्रेम देतात, त्याच्यासाठी पण धन्यवाद. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुमचे जे काही डाऊट असतील व्हॉट्सअपला मेसेज करा. बॅच जॉईन करायची असेल तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू ऑल.